प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर प्रत्येक 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता एक जुने वर्ष संपून एका नवीन वर्षाची सुरुवात होते. तो क्षण म्हणजे आमच्या जीवन प्रवासातील मैलाचा एक दगड असतो. आपण किती दूर येऊन पोहोचलो आहोत हे सांगण्याचं काम हा क्षण करीत असतो. आज 2025कडे मागे वळून पाहताना आपल्याला काय वाटतंय? आपल्यासाठी 2025 अतिशय आनंदमय, यशपूर्ण व समाधानकारक वर्ष होते का? की चढ उतारांचे म्हणजेच सुखदुःख व यश अपयशाने भरलेले वर्ष होते? की केवळ दुःख, अपयश व निराशांनी भरलेले वर्ष होते? जीवनाचा एखादा टप्पा खडतर असू शकतो. इर्मयाचे विलापगीतच पाहणा. तो यात आपल्या लोकांच्या पापांबद्दल, त्यामुळे ओढवलेल्या यरुशलेमेच्या पाडावाबद्दल व यरुशलेमेच्या लोकांना गुलाम करून नेल्याबद्दल शोक करीत आहे. एके ठिकाणी तो म्हणाला, आहा, माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते. म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येचा वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. आपल्या या शोक काव्यातील 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच तो म्हणतो, मी परमेश्वराच्या क्रोधरूप दंडाचे दुःख भोगलेला मनुष्य आहे. या दुःखाचे वर्णन करताना तो अंधारात चालणे, मांसवत्वचा जीर्ण होणे, हाडे मोडणे, भोवती विष व दुःख यांचा कोट रचला जाणे, भारी बेडी पडणे, वाटा वाकड्या होणे, शत्रूच्या बाणांचे निशाण बनणे, उपहास व निंदेचा विषय ठरणे, कडूदवना पिणे, जीव शांतीपासून दूर व समृद्धीला पारखा होणे, अशा भयंकर गोष्टी वाटेला आल्याचे सांगतो. 18व्या वचनात तर निराश झालेला इर्मया म्हणतो की त्याची जीवनशक्ती अर्थात परमेश्वराची त्याला वाटणारी आशा ही संपली आहे. तर ही अवघ्या 3च वचनानंतर म्हणजे विलापगीताच्या 3ऱ्या अध्यायातील 22 व 23व्या वचनांत तो म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवीन होते. तुझी सत्यता थोर आहे. होय, पापामुळे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वर्तन केल्याने परमेश्वराने इस्रायलाला भयंकर शिक्षा करून दुःख भोगाव्यास लाविले. तरी त्याने त्यांना नष्ट केले नाही तर शेष राखिले, कारण देवाच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवीन होते. या वचनात वापरलेला करुणा हा शब्द मूळ इब्री भाषेत CHESED चेस्ड असा असून त्याचा अर्थ खरे तर मातेचे गर्भाशय असा होतो. परमेश्वराची करुणा ही सामान्य प्रेम व प्रीती यांपेक्षा अधिक महान असून मातेच्या उदरात गर्भाला मिळणाऱ्या मायेसमान आहे. जिथे त्या अंधारातही त्याची काळजी घेतली जाते, वाढ होते व त्याला योग्य समयी प्रकाशात आणून ठेविले जाते. म्हणूनच त्याने इस्रायलाला भस्म केले नाही तर जीवन मिळावे म्हणून राखून ठेविले. परमेश्वराला इर्मया म्हणतो, तुझी सत्यता थोर आहे. मूळ इब्री लिखाणात हे वाक्य आहे, तुझी विश्वसनीयता विपुल आहे. होय, परमेश्वर विश्वसनीय आहे. आम्ही आमच्या पाप व अपराधांमुळे परमेश्वराच्या क्रोधास पात्र ठरले असू. देवाच्या आज्ञा व इच्छेविरुद्ध वर्तन करून त्याला कोप आणला असेल. त्यामुळे गतवर्षात आम्ही भयंकर दुःख, अपयश, नुकसान व निराशेला सामोरे गेलो असू, तरी आमच्यासाठी एक दिव्य आशा आहे. वास्तव हे आहे की त्याने आम्हास भस्म केले नाही तर पुन्हा आपली विपुल दया व करुणा दाखवावी म्हणून या नव्या वर्षात आणून ठेविले आहे. जर आम्ही पश्चाताप करून त्याला शरण जाऊ तर तो विश्वासू आहे म्हणून आम्हास क्षमा करील व आपल्या अपार करुणेने आम्हाला तारण व आनंदमय जीवन बहाल करील. चला तर मग त्या अंधारातील भय व दुःख झटकून ख्रिस्त म्हटलेल्या त्या दिव्य आशेला कवटाळूया. परमेश्वर आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपणास या नव्या वर्षात नव्या जीवनाचा मोठा आनंद देव, हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.